सर्वांना नमस्कार. मित्रहो, टाळाटाळ करण्याची एक खूप वाईट सवय असते. ही पण सोडली पाहिजे. आता काम राहू द्या, आता उद्या बघू, किंवा सकाळी आता उठून मला फिरायला जायचं, आता आजच्या दिवस कंटाळा आलाय, उद्या बघू, किंवा रात्री मला थोडं जागरणच झालं होतं, आता नको, आज नकोच मला, किंवा हे काम करायचंय तर दुपारून करू, दुपारी म्हणायचं उद्या करू, उद्या म्हणायचं आज, उद्या कधी येतच नाही. अशा व्यक्तींचा उद्या कधीच येत नाही आणि मग हे टाळाटाळ वृत्ती जी असते, मनाला, माइंडला एक संकेत जात राहतो की या व्यक्तीचं काहीच खरं नाही. शरीर कसं होतं की मन समजतं ते इथं काहीच निश्चित नाही, हे फक्त करू 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 म्हणून टाळत राहतात, पुढे ढकलत राहतात. आणि हे जे प्रोक्रॅस्टिनेशनची जी सवय आहे, ही सवय तुम्हाला कधीही यशस्वी होऊ देणार नाही. कुठलीही गोष्ट तुम्हाला साध्य होऊ देणार नाही, कुठलीच गोष्ट तुमच्या मनासारखी घडणार नाही. याच्या पुढची वाईट सवय आहे की प्रत्येकाला खुश करण्याच्या भानगडीत पडू नका. कधीच कोणी खुश होत नसतं. प्रत्येकजण कोणीतरी थोडं नाराज होणार, कोणीतरी जास्त नाराज होणार. तुम्हाला जे करता येतंय ते तुम्ही करा. आपल्या नियमात बसेल असं बसूनच करा. उगी काहीतरी त्याला खुश करण्याकरता नियमात न बसणार आहे चुकीच्या गोष्टी सुद्धा करायला काही माणसं तयार होतात. असं करू नका. जर तुम्हाला प्रत्येकाला खुश करत बसलात, ते खुश तर होणारच नाहीत, पण तुमचा एवढा वेळ जाईल, तुमची एवढी मेहनत बिना कामाची वाया जाईल आणि तुम्हाला ज्या चांगल्या गोष्टी करायच्या आहेत त्या करायला वेळच मिळणार नाही. म्हणून प्रत्येकाला खुश करण्याच्या भानगडीमध्ये कधीही पडू नका. ही वाईट सवय सोडून द्या. तसंच याच्या पुढची वाईट सवय असते की तुम्ही नकारात्मक लोकांच्या जास्त सानिध्यामध्ये किंवा जास्त वेळ त्यांच्यासोबत घालवू नका. तिथं जर त्यांच्या चर्चेमधून, काही बोलण्यामधून किंवा प्रत्यक्ष कामामधून जर तुम्हाला काही प्रोत्साहन मिळण्यासारखं असेल, तुम्हाला काही उत्साह तुमचा वाढत असेल, जर तुम्हाला काम करायला चांगल्या प्रकारची एनर्जी मिळत असेल, ऊर्जा मिळत असेल, जिथं निगेटिव्ह किंवा डिप्रेशनमध्ये तुम्ही जात नसाल, अशाच लोकांशी संबंध ठेवा. जर काही न टाळता येण्यासारखे, पण ज्याला काय म्हणतो आपण, एनर्जी तुमची कमी करणारे, तुम्हाला निरुत्साही करणारे अशी काही जवळच्या नात्यातली माणसं असतील आणि त्यांना टाळता येत नसेल तुम्हाला, तर त्यांच्याशी संबंध कमी करा. कामापुरतं त्यांच्याशी बोला, वरून फक्त. जास्त त्याच्याशी डिटेलमध्ये बोलू नका, त्यांच्याशी जास्त विचारविनिमय करू नका. आणि जे लोक आपल्याला प्रोत्साहन देतात त्यांच्याशी जास्त संपर्क वाढवा. तसंच याच्या पुढची वाईट सवय असते की जे काही आहे आपल्याकडं, कम्फर्ट झोन ज्याला म्हणतात, म्हणजे मला एवढंच मिळते बस झालं, मला काही जास्तीची अपेक्षा नाही, किंवा आता मला हे जे आहे ते कशाला मी बदलू उगाचच, हे चाललंय तर हे चालू आहे, कशाला उगाच आहे, माझी हे एवढा व्यवसाय मला पोटा पाण्यापुरतं मिळते. इथं कसं होतं की तुमच्या अंगातली जी क्षमता आहे, या क्षमतेमधली तुम्ही 5-10% फक्त वापरत असता. जर तुम्हाला आयुष्यात खरंच काही मोठं करायचं असेल, जर तुमचं ध्येय काहीतरी असेल, काहीतरी वेगळं बनायचं असेल, काहीतरी करायचं असेल, माणूस म्हणून जगायचं असेल चांगल्या प्रकारे, तर बदल केला पाहिजे. चांगल्या दिशेनं बदल झाला पाहिजे. दिवसेंदिवस तुम्ही स्वतःचीच तुलना करा. तुम्ही मागच्यापेक्षा आता चांगले झाले पाहिजे, याच्यापेक्षा उद्या परवा पुन्हा चांगले झाले पाहिजे. म्हणजे प्रगती ही तुमची सतत होत राहिली पाहिजे. तुम्ही वरच्या टप्प्याला प्रत्येक वेळेला चालले पाहिजे. असे कार्य तुमच्या हातून घडले पाहिजेत. त्यासाठी चेंज, बदल करणं थोडा थोडा आवश्यक असतो. आणि कम्फर्ट झोनमध्ये राहिलेल्या व्यक्ती ह्या बदल करायला घाबरतात. म्हणून बदल करण्याला घाबरलं नाही पाहिजे. फक्त कोणते बदल करायचे आधी विचार करून त्याप्रमाणे ते बदल करा. याच्या पुढची वाईट सवय असते बऱ्याच वेळेला की कोण काय म्हणेल आपल्याला, ह्यानं तर नाव ठेवणार नाही, त्यानं तर नाव ठेवणार नाही. अहो, जग काय म्हणेल याचा विचार करण्यापेक्षा तुमच्या मनाला ते चांगलं वाटतंय का आधी बघा. जगाचा विचार करत बसला तर कोणीच तुम्हाला चांगलं म्हणणार नाही कधीच. आणि हे चांगल्याची वाट बघण्यापेक्षा तुमचं मन, कारण आतून आपलं मन आपल्याला स्वतःला सांगत असतं की हे योग्य आहे, हे अयोग्य आहे, याच्यात तुझं हित आहे, हे तुझ्या फॅमिलीचं हित आहे, याच्यात समाजाचं चांगलं आहे. असं जेव्हा तुम्हाला पटतं तेव्हा ती गोष्ट बेधडक करा. तिथं लोकांचा काय म्हणतील याचा विचार करू नका. तसंच याच्या पुढची एक वाईट सवय असते की प्रत्येकानं काही म्हटलं की होच म्हणत राहतात. त्यानं म्हणलं हो येतं का आमच्याकडे, हो, हे म्हणते त्या दिवशी जाता का तिकडं, हो, एवढं माझं करता का काम, हो. असं प्रत्येकाला यश किंवा हो हो म्हणण्याची सवय अजिबात लावू नका. ही खूप वाईट सवय आहे. त्याच्यानं कसं होतं की ते दिलेले पूर्ण सगळं वचन दिलेलं किंवा प्रॉमिस दिलेलं पाळणं होत नाही. तुमची किंमत लोकांच्या पुढे राहणार नाही. आर्थिक व्यवहार असतील किंवा बाकीचे जे काही दिलेले आहेत गोष्टी करतो, तुम्हाला जेवढं होऊ शकतंय तेवढंच तुम्ही करा. आणि जे जमणार नाही किंवा जे तुम्हाला अनुचित आहे किंवा जे अयोग्य आहे, जे तुम्हाला करणं शक्य नाही असं वाटतंय किंवा हे करून आपला काहीच त्याच्यामध्ये साध्य होत नाही असं वाटतंय,
तर तिथं व्यवस्थितपणानं त्यांना समजून सांगा की मी हे करू शकत नाही, मी यासाठी तिथं येऊ शकत नाही किंवा मला तिथं हजर राहणं शक्य नाही, हे समजून सांगा त्यांना. प्रत्येक गोष्टीला हो म्हणण्याची वाईट सवय ती पण बंद करा. तसंच दुसऱ्यांना सतत दोष देण्याची, दुसऱ्यांच्या सतत चुका काढण्याची किंवा स्वतःमधले दोष काढण्याची, स्वतःच्या चुका काढण्याची आणि हे सगळ्यांना वाईट म्हणण्याची, ही पण एक वाईट सवय आहे, ती पण सोडून दिली पाहिजे. आता एवढ्या सगळ्या आपण हे जे चर्चा केलेल्या सवयी आहेत, या आजपासून सोडून द्या. या जर सवयी, वाईट सवयी तुम्ही जर फिट केल्या, तर मी पुन्हा एकदा सांगतो की तुमचं माइंड फिट व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. माइंड जर फिट झालं तर शरीर म्हणजे बॉडी लगेच फिट होत असते आणि बॉडी जर फिट झाली, माइंड जर फिट झालं, तर तुमचं आयुष्य, लाईफ तुमचं हिट व्हायला काहीच वेळ लागणार नाही. याच्याबद्दल मी 100 नाही 101% गॅरंटी देतो. फक्त काय करायचं आहे की या वाईट सवयी सोडून द्यायच्या आणि त्याच्यासोबत आपण जे नेहमी आरोग्यासाठी नियम सांगत असतो ते म्हणजे की थोडासा नियमितपणानं व्यायाम करा, आहार चांगला आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असतो, संतुलित आहार ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचा आहार घ्या, स्वच्छता पाळा, नियमितपणा असू द्या तुमच्या दररोजच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आणि मानसिकता चांगल्या प्रकारे सांभाळा. आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्यांवर श्रेष्ठ मला हेच नातं. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला हाकलून